नमस्कार, मी श्रीकांत तुमटीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. मनोज जरांगे जे मराठा आरक्षण आंदोलनामुळे प्रकाशात आले आणि एकदा माणसाच्यावर प्रकाश झोत पडला की तो वाटेल तसं बरळू लागतो असं म्हणतात, तसे ते त्यांच्या बाबतीत पण आहे. आता हा विषय मराठा आरक्षणाचा होता. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मराठा आरक्षण एवढाच जेव्हा विषय उपस्थित केला होता त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटला. तो का आणि कसा आपण नंतर चर्चा करू त्याची, किंवा तो विषय सध्याचा नाही. पण पुढची पायरी म्हणजे त्यांनी हे आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर प्रत्यक्ष जे त्याचा लाभ घेत आहेत ते सगळे ओबीसी, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये आणि मराठ्यामध्ये कारण नसतानाच अस्वस्थता संघर्ष तयार झाला, निर्माण झाली. अस्वस्थता संघर्ष तयार झाला, पेटला. हे सगळं मिटत नाही. आता निवडणुकांचं सगळं वारं वाहू लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि नेमकं ह्यावेळेस मनोज जरांगे यांनी त्यांचा विषय नसताना, काही कोणी त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे त्यांचं त्याच्यावरती काही कुठलंच अधिकारच नाही बोलण्याचं किंवा काहीच नसताना मुस्लिम आरक्षण या विषयावरती घसरले. छोटीशी ती क्लिप आहे, तुम्ही ती बघा, म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगतो. विरोधी पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही. दोघांना फटका हो. दादा हे कोणाबद्दलच घेत नाहीत. यांना मुस्लिम संपवायचा आहे, मुसलमान यांच्या बापाला संपत नाही. हां, मुसलमानाला यांना आरक्षण द्यायचं नाही. हां, ते मुसलमान बिले कलाकारी उलटं पालटं करून पडित असतो ती ओबी. हां, ते बी म्हणणार आहेत गेलं काँग्रेस तिकडं भाजप इकडं काय गरज नाही. ऐकलं? आता मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाहीये, मी कसं हे करतो आणि हे सगळं. आता विषय असा आहे, आरक्षण हाच विषय मुळात अडकलेला आहे. 50% जास्त आरक्षण नको. सर्वोच्च न्यायालयात ह्या विषयावरच्या विविध याचिका अडकून पडलेल्या आहेत. स्वतः जरांगेंना हे माहीत असल्यामुळे त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या असं म्हणलं होतं, कारण की त्यांना हे माहिती आहे की 50-51% जास्तीचं जे आरक्षण आहे ते अडकून पडतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये लटकून राहतं किंवा विरोधामध्ये निर्णय जातो. यापूर्वी पण ज्या ज्या ठिकाणी असं झालेलं आहे ते सगळे खटले पुनर्विचारार्थ घेऊ असं सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. या सगळ्यामुळे आता 50%पेक्षा जास्त आरक्षण हा मुळात विशेष संशयास्पद झालेला आहे, वादामध्ये अडकलेला आहे. आणि त्याचं केव्हा काय त्याच्यावरती त्याचं सोल्युशन निघेल काय माहिती नाही. शरद पवारांनी 75% मर्यादा करा असं सांगून एक पुन्हा एकदा वातावरण ढवळून टाकलं, सगळं पाणी गढूळ केलेलं आहे. आणि हे सगळं खाली बसतं न बसतं तो आता जरांगे पाटील म्हणतात की मुस्लिमांचं आरक्षण. फार जणांचा ह्याच्यावरती जो गैरसमज आहे तो मी दूर करू पाहतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही आरक्षण जातीवरती आधारित दिलं गेलेलं आहे आपल्याकडे भारतामध्ये, भारतीय घटनेमध्ये, त्या सगळ्याला अतिशय शेकडो हजारो वर्षाच्या इतिहासातल्या वेगवेगळ्या घटना कारणीभूत आहेत. सनातन हिंदू समाजातील काही जातींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं गेलं, त्यांची उपेक्षा केली गेली, त्यांना विकासाची संधी नाकारल्या गेली. ह्या सगळ्यामुळं SC ST NT DNT हे आरक्षण आलं, ओबीसी नाही त्याच्यामध्ये. परत लक्षात घ्या, मूळ आरक्षण हा विषय जिथून आला तेव्हा काही जातींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्या गेलेलं आहे. त्यांना बाकीच्या समाजामध्ये म्हणजे मिसळण्याची संधी द्यायची असेल, त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी म्हणून काही जागा वेगळ्या ठेवाव्या लागतील, जेणेकरून ते इतर समाजामध्ये बरोबर त्यांच्या येऊ शकतील. आरक्षण मुळात आलं कुठून? एखाद्याचा विकास झाला नाही हा मुद्दा वेगळा. आम्ही हा बारकावा वारंवार समजून सांगतो आहोत. तुमचा विकास झाला नाही, तुम्ही मागास राहिले, तुम्हाला काय म्हणता येईल त्याला की प्रगती करता नाही आली, हा एक भाग आहे. आणि तुम्हाला प्रगती करू दिल्या गेली नाही, तुमची ठरवून उपेक्षा झाली, तुम्हाला विकासाची संधी नाकारली, तुम्हाला स्पर्धेमध्ये येऊ दिलं गेलं नाही, हे वेगळं. दोनमध्ये अतिशय फरक आहे. आपल्याकडे दिलेलं आरक्षण त्याचा मूळ हेतू हा की ज्यांना संधी नाकारलेली आहे, ज्यांना ठरवून त्यांची उपेक्षा केल्या गेलेली आहे, ज्यांना जाणीवपूर्वक नाकारल्या गेलेलं आहे, त्यांना संधी द्यायची म्हणजे आरक्षण आहे. जे स्वतःच्या कारणाने, म्हणजे मला स्वतःला धड चालता येत नाहीये, पळता येत नाहीये म्हणून मी मागं राहणं वेगळं, आणि माझे पाय कापून टाकलेले तर आता मी पळू शकत नाही म्हणून मला आरक्षण देऊन एक विशिष्ट अंतरापर्यंत नेऊन सोडणं, दोनमध्ये फरक आहे. ज्या दलित जाती आहेत, भटके विमुक्त आहेत, त्या सगळ्यांना मुख्य व्यवस्थेपासून बाजूला ठेवलं गेलं म्हणून आरक्षण होतं. विशिष्ट कालखंडामध्ये तुम्ही एक काळ संपन्न होतात, नंतर तुम्ही हळूहळू गरीब होत गेलात, तुमचा विकास झाला नाही, तुम्ही मागं पडत गेलात, ह्याची कारणं वेगळी असतात. ती वैयक्तिक त्या ह्याच्यामध्ये दडलेली असतात, त्या माणसाच्या वृत्तीमध्ये.
समाज म्हणून ज्या अख्ख्याच्या अख्ख्या समाजाला मागं ठेवल्या गेलं, उपेक्षित केल्या गेलं, त्यांना ती दिलेली संधी म्हणजे राजकारण. एक. दुसरा मुद्दा ज्याचं वारंवार स्पष्टीकरण करावं लागतंय, आरक्षण हे वैयक्तिक दिलेलं नाही. जो एखादा दलित समाजातला व्यक्ती आहे त्याला आरक्षित जागा देऊन त्याला समोर नेणे म्हणजे तो त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यानं मिळालेल्या सगळ्या राखीव जागांचा फायदा घेऊन आपल्या समाजाला पुढे न्यावं असं अपेक्षित आहे. यासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे. जेव्हा तेव्हा तुम्ही वैयक्तिक पातळीवरती कोणी कोणाशी स्पर्धा करतं आणि सांगतं की त्याला पुढं दिलं गेलं, माझ्यापेक्षा कमी गुण असताना मला नाही, अशी तुलना ही आरक्षण ह्या विषयात करता येत नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की आरक्षणाचा पाया आर्थिक नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला दलित सुद्धा सामाजिकदृष्ट्या मागास असू शकतो, मागास ठेवला जातो, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची अवहेलना केली जाते. त्यामुळे आरक्षण हा सगळा विषय वैयक्तिक नाही, आर्थिक नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या समाजाची जाणीवपूर्वक उपेक्षा केल्या गेलेली, संधी नाकारल्या गेली त्यांच्यासाठी आहे. आता हा सगळा विचार केल्याच्या नंतर बाकीची सगळी चर्चा आपण बाजूला ठेवतो, आताचा विषय नाही. जरांगेंनी काहीच कारण नसताना मुस्लिम आरक्षणाचा विषय काढला आणि मुस्लिमांना आपण आरक्षण कसं देऊ, ते काय ऐकत नाही, उलटं तिलटं आडवं तिडवं काय त्यांचे वाक्य जाऊ दे, त्यात बोलण्यात काय अर्थ नाही. मुस्लिमांना आरक्षण काय मिळू शकत नाही मी तुम्हाला सांगतो. धर्म हा आरक्षणाचा आधार असू शकत नाही, जात असू शकते. कारण की जात ही जन्मजात असते, ती जात नंतर कोणाला मिळवता येत नाही, धर्म येतो. तुम्ही धर्मांतर करून एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाऊ शकता, पण जात ही भिंत अशी घालून ठेवलेली की ती कोणाला ओलांडता येत नाही. तुम्ही ज्या जातीमध्ये जन्मले, तुमची इच्छा असो किंवा नसो, फार तर तुम्ही जात नाकारू शकता. मला जातीपातीचं काही देणं घेणं नाही असं मी माझ्या वैयक्तिक पातळीवरती म्हणू शकतो, किंवा माझ्या कुठले जर दाखले असले त्याच्यावरून मी जातीचा उल्लेख हटवू शकतो माझ्यापुरतं. पण मी ठरून नाही आता मला एक शिंपी व्हायचं आहे म्हणून मला ही शिंपी जात स्वीकारायची आहे असं करता येत नाही. आपल्या व्यवस्थेमधला तो दोष आहे. पण धर्माच्या बाबतीमध्ये असं होत नाही. त्याच्यामुळे मुस्लिम हा धर्म म्हणून त्यांना अशा पद्धतीचं आरक्षण देता येत नाही. ज्या ज्या ठिकाणी हे मुस्लिम आरक्षणाचा खेळ केला गेलेला आहे त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये पण झाला प्रयोग, तेलंगणामध्ये झाला मला वाटतं, आणि कर्नाटकातली गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये पण झालेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसलमानातल्या ज्या जाती मागास समजल्या गेलेल्या आहेत त्यांना त्या जातीमुळे आरक्षण मिळालेलं आहे, मुस्लिम म्हणून असल्यामुळे नाही. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला जातीचा संदर्भ घेता येतो, मुसलमानामध्ये सुद्धा जातीपाती आहेत, हे कोणी किती आव्हानं. त्यामुळे ज्या मुसलमानांमधल्या जाती ओबीसी प्रवर्गात टाकणे, त्यांना मागास ठरवणे, मग त्यांना आरक्षण देणे असं करता येऊ शकतं, असं केलेलं आहे. पण तुम्ही मुस्लिम धर्म म्हणून आरक्षण देता येत नाही. जरांगेंना हे कळण्याचा तर काही विषयच नाही, कारण तेवढी त्यांना बुद्धी असेल असं मला वाटत नाही. त्यांचे समर्थक चिडतील माझ्यावरती, चिडा तुम्ही. मुळात आरक्षण हा विषय जरांगेंना कळलेला नाही आहे. फक्त व्यावहारिक पातळीवरती एवढं कळलेलं होतं की ओबीसीमधून जर आरक्षण घेतलं तर आपल्याला ते न्यायालयात टिकू शकतं, म्हणून त्यांनी ओबीसीमधून आरक्षण मागितलेलं होतं मराठ्यांच्यासाठी म्हणून. मुसलमानांचं आरक्षण बिलकुल शक्य नाही. ते आपला सध्याच्या आपल्या घटनेची जी चौकट आहे त्याच्यामध्ये बसत नाही. मुळात धार्मिक आरक्षणच आपल्याकडे नाही. पण जर त्या मुस्लिमांमधल्या जाती, त्या जातींना तुम्ही मागासवर्ग आयोगाने एक प्रमाणपत्र दिलं किंवा ठरवलं की हो या मागास आहेत, तर त्यांना ओबीसीमधून आरक्षण तशा पद्धतीनं देता येऊ शकतं. त्याच्यामध्ये परत वेगळा कोटा केल्या गेल्या, त्याच्यावरचे पुन्हा न्यायालयामध्ये खटले प्रलंबित आहेत, तो अजून विषय वेगळा. पण आता जरंगेंनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे मुसलमानांच्या आरक्षणाचा, तो पूर्णपणे गैरलागू आहे. तो विषयच त्यांना कळलेला नाही आहे. मुसलमानांना फक्त मुसलमान म्हणून कुठलंही आरक्षण मिळू शकत नाही. मुसलमानांमधल्या मागासवर्गीय जाती ज्या आहेत, ज्यांची नोंद मागासवर्गीय यादींच्या ह्याच्यामध्ये जातींच्या यादीमध्ये झालेली, त्यांना आरक्षण मात्र त्या मुद्द्यावरती मिळू शकतं, जातीच्याच, धर्माच्या नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.